वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। वारकऱ्यांचे आशीर्वाद हीच आमची संपत्ती। आषाढी वारीत विखे पाटील परिवाराची सेवाभावी परंपरा कायम। जनसेवा फाउंडेशनकडून 15,000हून अधिक रेनकोट व शबनम बॅगचे वाटप। हजारो वारकऱ्यांसाठी भव्य मुक्काम आणि सर्व सुविधा। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरमध्ये वारकरी सेवेला पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे। भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेत राज्याच्या सुख आणि समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली। याचबरोबर जनसेवा फाउंडेशन आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या माध्यमातून हजारो वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। पाहूया हा विशेष वृत्तांत। आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये आलेल्या वारकरी दिंडींना भेट देत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधला। त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या भक्तनिवास मठात सुमारे 7,000 चौरस फूट क्षेत्रात भव्य मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली। निवास, भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधा जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या। सध्या 40हून अधिक वारकरी दिंड्या या भक्त निवासात मुक्कामी असून हजारो वारकरी या सुविधांचा लाभ घेत आहेत। वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवक 24 तास कार्यरत असून पंढरपूरमधील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज सेवा मंडळापैकी हा एक मानला जातो। जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनतर्फे वारकरी बांधवांना 15,000हून अधिक रेनकोट आणि शबनम बॅगचे वितरण करण्यात आले। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले। सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर। सर्वात प्रथम आषाढीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे विखे पाटील परिवाराच्या वतीने जी परंपरा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी सुरू केलेली होती, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या आश्रमामध्ये जवळपास सुरुवातीला जेव्हा आम्ही सुरुवात केली 15 दिंड्या होत्या, त्या 15हून 20, 25, 30, 40 ही संख्या वाढत चाललेली आहे। प्रचंड आमच्यावर या सगळ्या नियोजनाचा ताण पडतो, पण जे प्रेम लोकांकडून मिळतं आणि खरं समाजाप्रती असलेली भावना दाखवण्याचे असेच काही क्षण असतात। तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण पंढरपूरमध्ये जेवढे आज आपले वारकरी बांधव येतात, भगिनी येतात, सगळ्यात मोठा पंडाल हा आपल्याच आश्रमामध्ये असतो। या पंडालाच्या माध्यमातून सगळ्यांना चांगली सुखसुविधा मिळावी। 20, 21, 25 दिवसाचा अखंड कष्टाचा प्रवास करत जेव्हा लोक पोहोचतात तेव्हा त्यांनी इथं पोहोचल्यानंतर पांडुरंगाच्या या पावनभूमीमध्ये आल्यानंतर ती भावना त्यांना मिळावी, तो आनंद त्यांना मिळावा, या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या संयोजकांचा प्रयत्न आहे। ही पहिली वेळ आहे माझ्या वाटतं मागच्या 5 वर्षामध्ये की पाऊस पडत नाहीये आपल्या या भागामध्ये। पण आपण माहिती घेतली असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आता मागच्या 3 दिवसापासून चांगला पाऊस पडतोय आणि हे सगळे येणारे वारकरी हे सगळे शेतकरी वर्गाचे, शेती करणारे सर्वसामान्य नागरिक आहेत। आणि मला पूर्ण विश्वास आहे की जरी या भागामध्ये पाऊस नसेल तरी उद्या दर्शन झाल्यानंतर किंवा सगळ्यांचा रिंगण सोहळा झाल्यानंतर प्रचंड पाऊस या भागामध्येही पडेल आणि बळीराजा हा सुकवला जाईल, अशीच अपेक्षा आपण या सगळ्यांच्या प्रार्थनाच्या माध्यमातून करतो। मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या निर्णय झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येकाचं मनुष्याचं आयुष्य उदंड आरोग्यदायी व्हावं, एवढीच आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने पांडुरंग यांनी प्रार्थना करतो। रामकृष्ण आहे।